हे फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फेसबुक पेज कायमस्वरूपी डिलीट कसे करायचे आहे। जेव्हा आपण आपल्याला फेसबुकवरून पैसे कमवायचे असतात, आपलं फेसबुक पेज मॉनिटाईज करायचं असतं, तर अशी आपल्याला पेज क्रिएट करावं लागतं आणि त्याच्यावरून आपण पैसे कमवू शकतो। आपल्याला मार्केटिंगसाठी किंवा मॉनिटायझेशनसाठी काही अडचणी येतात, तेव्हा आपल्याला जुनी पेज डिलीट करावे लागतात। तर अशा वेळेस आपल्याला फेसबुक पेज डिलीट कसं करता येईल याबद्दलचा हा पूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवत आहोत। हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। वरती गेल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमधून पेज सिलेक्ट करायचं आहे, जे पेज तुम्हाला डिलीट करायचं आहे। या ठिकाणी मी माझं पेज सिलेक्ट केलेलं आहे। पेज सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं 3 लाईन्स दिसतील, त्याच्यावरती हा सेटिंग म्हणून ऑप्शन दिसेल। या सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला स्क्रोल करायचं आहे, खाली जाऊन आपल्याला ॲक्सेस अँड कंट्रोल हा वर्ड शोधायचा आहे। सो अजून आपण खाली जातोय आणि इथं दिलेला आहे ॲक्सेस अँड कंट्रोल। ॲक्सेस अँड कंट्रोलवर गेल्यानंतर आपल्याला 2 नवीन विंडोज दिसतील, डिॲक्टिवेशन अँड डिलिटेशन। सो या ठिकाणी आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला येईल डिॲक्टिवेट पेज। म्हणजे जर तुम्हाला टेम्पररी तुमचा पेज डिॲक्टिवेट करायचं असेल आणि फ्युचरमध्ये जर तुम्हाला ते पेज पुन्हा यूज करायचं असेल तर तुम्ही ॲक्टिव्ह करू शकता, तेव्हा हा डिॲक्टिव्ह पेजचा यूज करायचा आहे। आणि परमनंटली तुम्हाला जेव्हा एखादं पेज डिलीट करायचं असतं, जे फ्युचरमध्ये कधी तुम्ही यूज करणार नाही आहे, सो अशा ठिकाणी डिलीट पेज तुम्हाला हा ऑप्शन यूज करायचा आहे। तो मी डिलीट पेज करतोय आणि कंटिन्यू म्हणून करतोय। यानंतर तुम्ही हे पेज डिलीट का करत आहात किंवा डिॲक्टिव्ह का करत आहात याच्याबद्दल जर तुम्हाला काही फीडबॅक द्यायचा असेल तर तुम्ही फेसबुकला देऊ शकता, अदरवाईज डायरेक्ट कंटिन्यू करू शकता। कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा कंटिन्यू करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा पासवर्ड द्यायचा आहे। सो मी माझा पासवर्ड या ठिकाणी देत आहे आणि कंटिन्यू म्हणायचं आहे। व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आणि अजून आपली काय रिक्वायरमेंट असेल व्हिडिओमध्ये तर तेही तुम्ही मला सांगू शकता।